नमस्कार मंडळी. हॉर्मोनल इम्बॅलन्स ही गोष्ट हल्ली आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ऐकू येते. मग ते PCOD असेल, थायरॉईड असेल, पिरियड्स इरेग्युलर होणं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? तर आपण आपल्या जीवनशैलीमुळे किंवा आपल्या झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा या सगळ्यांमुळे आपल्या शरीराचे घड्याळ असतं, ज्याला बायोलॉजिकल क्लॉक असं म्हणतात, त्याला कुठेतरी धक्का पोहोचवलेला आहे, ते बिघडलेलं आहे आणि त्यामुळेच हॉर्मोन्स आपलं काम योग्य करू शकत नाहीत किंवा ते पुरेशा प्रमाणात स्रवत नाही आहेत. तर आता ह्यावर उपाय म्हणून आपण हे घड्याळ जागेवर आणण्याचा प्रयत्न म्हणून एक सोपी गोष्ट करू शकतो. ती म्हणजे रात्रीचं जेवण वेळेवर घेणं. हे का महत्त्वाचं आहे? कारण नैसर्गिकरित्या सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती कमी होते आणि त्यानंतर आपण जे काही खातो त्याच्यासाठी शरीराला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात ते पचायला आणि त्याच्या पुढे गोष्टी करायला, आणि बरेचदा हे रोगांसाठी कारण होऊ शकतं. म्हणून तुम्हाला जर हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत असतील, यासारखे काही प्रॉब्लेम्स होत असतील, तर तुम्ही ही गोष्ट सोपी गोष्ट आहे की साधारण 6:30-7च्या दरम्यान जर तुम्ही तुमचं जेवण घेतलं आणि योग्य आहार आणि व्यायाम ज्याची जोड देऊन तुम्ही नक्की या गोष्टींमधनं बाहेर पडू शकता. रात्रीचं जेवण लवकर जेवण्याचे असंख्य बेनिफिट्स आहेत. तुम्हाला जर त्याविषयी डिटेलमध्ये ऐकायचं असेल तर मला त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायला आवडेल. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.